नाहीये. त्याच्यावरून काँग्रेसने देखील काही भूमिका मांडली तरी आणि काही लोकांनी भूमिका मांडली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली पाहिजे. त्यावरून जे भाजप नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी जे भाजप जे RSS वर बंदी घाला म्हणतात ते राष्ट्रद्रोही आहेत, मूर्ख आहेत असा टोला लगावला गेला. काय सांगता? कसं आहे, ते मंत्री झाले त्यांना शिंग फुटले असतील मला माहिती नाही, पण ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्याच्या नंतर जे काही ऍक्टिव्हिटीज RSSच्या राहिल्या त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो, तो ज्यांनी या देशाच्या जडणघडणीला आणि देशाला एकतेमध्ये आणण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे, निजामाचं राज्य सुद्धा स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर ते भारतात नव्हतं, भारताच्या बाहेर राहायचं त्यांचा प्रयत्न होता. जे आपला मराठवाडा असेल किंवा हैदराबाद भाग असेल, हे सगळेचे सगळे भाग हे निजामच्या ताब्यात होते आणि तीच भूमिका त्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलने घेतली आणि त्यांना या भारतामध्ये समावेश करून घेतलेला आहे. त्यामुळे अशा सशक्त व्यक्तींनी त्या काळात सरदार वल्लभभाई पटेलनी म्हटलं होतं की RSS वर बंदी घातली पाहिजे. मग आता हे जे काही मंत्री बोलतात आहेत या सरकारचे, RSSची वकिली करतात की काय करतात मला त्याच्यावर जायचं नाही, पण मग सरदार वल्लभभाई पटेलला हे देशद्रोही जाहीर करणार आहेत का, हा मुद्दा या ठिकाणी आहे. त्यामुळे कोणाबद्दल काय बोलावं, लावली जीभ टाळूला आणि काही बोललं असं नाही चालणार. आखरी कायदा सगळ्यांसाठी असतो आणि त्या कायद्याप्रमाणे सगळ्या संस्थांनी वागलं पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं होतं, त्याच्यावर आज कुठेतरी अजित पवार नांदेडच्या सभेवर दिले की सरकारनं कर्जमाफी देणार नाही असं कुठेही बोललं नव्हतं, पण योग्य वेळ आल्यावरच कर्जमाफी देईल अशी ते बोलणार आहात. असं आहे, निवडणुका आल्या की यांच्या जिभा पलटतात. आता अजून फडणवीस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलेल, अजित पवार बोललेत, मग फडणवीस अजून त्याच्यापेक्षा बोलेल, मग एकनाथ शिंदे अजून त्याच्या पलीकडे जाऊन बोलतील. त्यामुळे या सरकारवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यांच्याच जाहीरनाम्यामध्ये, आम्ही कुठंच बोललो नाही असं ते सांगत असतील, तर यांच्याच जाहीरनाम्यामध्ये यांनी स्पष्ट केलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. मग कर्ज माफ करू असं यांनी म्हटल्यानंतर जनतेने तर म्हटलं नव्हतं तुम्ही जाहीरनाम्यात टाका तेव्हा तुम्हाला मतदान करू. तुम्ही जनतेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आणि विशेष करून शेतकऱ्यांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू, आणि त्यांचंच अजित पवारांचा जो सहकार मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गोंदियाचे, ते म्हणत होते की शेतकऱ्यांना हे कर्जमाफीची आदत पडलेली आहे आणि तुम्ही काय चेष्टा करताय का शेतकऱ्यांच्या. अहो, नाही देत असेल तर तुम्ही नाही देऊ असं मला सांगा. तुम्हाला अदानी अंबानीला पैसे द्यायचे आहेत, ते आमच्याजवळ नाही आहे शेतकऱ्याला द्यायचे, कारण की यांचा आता तो दिल्लीत बसलेला आहे नरेंद्र मोदी, आणि ते सांगतात की अदानीला पैसे द्या, आणि त्याच्यामुळे यांच्या तिजोरीत पैसे नाही आहे, पगार द्यायला पैसे नाही यांच्याजवळ, ओव्हरड्राफ्ट करतात आहेत, राज्य कर्जामध्ये डुबवून ठेवलेलं आहे. पण शेतकऱ्यांची चेष्टा कशाला करता. आणि म्हणून आमचा सल्ला या लोकांना आहे की शेतकऱ्यांची थट्टा करू नका, द्यायचं असेल द्या, आणि ते आता द्या. हे निवडणुकीच्या वेळेस घोषणा करायची म्हणून 2016ची आठवण करून देतो की फडणवीसाच्या सरकारने आपल्या राज्याचं दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी स्वाभिमान कर्ज माफी योजना काढली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांना यांनी लाईन मध्ये लावलं होतं, ऑनलाईन मध्ये अर्ज करा म्हणून. नेटवर्क मिळत नव्हतं आणि त्या 2019 पर्यंत शेतकऱ्यांचे कर्जच माफ या लोकांनी केले नाही. हे शेतकऱ्यांच्या विरोधातले लोक आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कायदे करणारे हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांना शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. संकटात सापडलेला जो शेतकरी आता आसमानी संकट जे पडलेलं आहे, त्याही संकटात हे लोक शेतकऱ्यांना मदत करत नाही, घोषणावर घोषणा करतात. दिवाळी शेतकऱ्यांच्या अंधारात गेली आणि तरी यांना घेणं देणं नाही. गंमत चालू आहे. आपल्या इथली परिस्थिती आपण पाहिली. आज धान खरेदी केंद्र 15 ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजे, अजून कुठली प्रक्रिया सुरू झाली नाही. शेतकऱ्यांनी अंधारात दिवाळी साजरी केली. त्याच्यामुळे यांचं शेतकऱ्याशी घेणं देणं नाही. फक्त निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करायचा आणि पुन्हा आपल्याला मतं शेतकऱ्यांची घेता येते का, हा एक प्रयत्न अयशस्वी हे करतात आहेत. शेतकरी समजू नये. भाजप असेल, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असतील, हे शेतकरी विरोधी आहेत. त्याच्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची मतं यांना मिळणार नाही. यांना धडा शिकवण्याचा संकल्प सगळ्यांनी घेतलेला आहे.
किंवा महायुतीमध्ये युतीच्या संदर्भात अनेक वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. बघा, आमचं बोलणं चाललेलं आहे. स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांना जे काही मत असेल त्या मताप्रमाणे हा निर्णय घेतला जाणार आहे. जिथं कार्यकर्त्यांना वाटलं की आम्ही स्वबळावर लढू शकतो तिथं ते लढतील. काही ठिकाणी ज्या त्या परिस्थितीत जिथं जिथं ज्या जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिकेमध्ये जी स्थिती राहील त्या स्थितीप्रमाणे निर्णय घेतले जातील. स्थानिक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल. अलीकडे भाजपचे आमदार आहेत परिणय फुके यांनी भंडाऱ्याच्या नेत्यावर आरोप केला की ते 20% कमिशन फ्री करतात. मात्र त्या नेत्याचं नाव ते सांगत नाही. नगर परिषदेवर आरोप केला. नगर परिषदेवर 20% 25% घेतात तेव्हाच काम करतात. भंडाऱ्यात की गोंदियात? दिवाळी मेळाव्यात बोलले ते का? आता ते कसं आहे, आता काय बोलतात आहे काय चाललेलं आहे हे तर आता भंडाऱ्याची जनता ठरवणार आहे. सत्तेत हेच होते जे खासदार होते यांचे विद्यमान तेच तिथले नगराध्यक्ष होते आणि आता ते प्रशासक झाल्यानंतर आता तिथे शिवसेनेचे आमदार आहे. आता कोण कमिशन खात आहे, कोणाला भेटत नाही आहे वाटा, तर त्याचं आता एक जंत्री आम्ही काढून ठेवलेली आहे. आता त्यांना त्यांचं करू दे काय काय प्रचार करतात आहेत. पण मला असं वाटतं की भ्रष्टाचारामध्ये लुप्त असलेलं हे महायुतीचं सरकार आहे. गावापासून तर राज्यापर्यंत लूट जनतेची कशी करायची याच्यावर या लोकांचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हे एकमेकावरच आता भ्रष्टाचाराचे आरोप करतील हे त्याच्यातून स्पष्ट होतं.